मध्ये टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवात करूयात आजच्या मोठ्या घडामोडींनी। सध्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस पाहायला मिळते, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। तटकरे आणि पटेल दोघेही भेटले, शरद पवारांची माहिती। तर या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी व्यथा मांडल्या। यावेळी बोलताना दोन्ही पक्ष वेगळे असं मत पवारांनी मांडल्याची सूत्रांची माहिती। पार्थ पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, तर काल रात्री वर्षा निवासस्थानी भेट झाल्याची सूत्रांची माहिती। पार्थ पवार आणि फडणवीसांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। पार्थ पवारांनी राजकीय आणि प्रशासकीय विषयांवर चर्चा केल्याचं मुख्यमंत्र्यांचं भाष्य। तर आम्ही मित्रपक्ष, ते येऊन भेटणं मोठी बातमी नाही। पार्थ पवारांच्या भेटीवर मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया। पुढील काही महिन्यात मंत्रिपद बदलण्याच्या चर्चा। मंत्री आदिती तटकरे यांचं पद सुनील शेळकेंना दिलं जाऊ शकतं, रोहित पवारांचं भाष्य। नावं कापण्यात आली तर मग कदाचित तिथं जी आदिती तटकरे आहेत, त्या मंत्री आहेत, त्यांचं पद हे घालून सुनील शेळकेंना सुद्धा त्या ठिकाणी पद दिलं जाऊ शकतं। काय होऊ शकतं? अजितदादांचा सर्वाधिक छळ रोहित पवारांनी केला। बारामती आपल्या नावानं ओळखली जावी यासाठी रोहित पवारांचा खोटारडेपणा सुरू। उमेश पाटलांची टीका। अजितदादांना त्यांच्या हयातीमध्ये अलीकडच्या काळात सगळ्यात जास्त छळ कोणी केला असेल तर तो रोहित पवारांनी केला। आणि बारामती हे जी राजधानी आहे, पुढे जाऊन रोहित पवारांच्या नावाने ओळखली जावी याच्याकरता म्हणून त्यांचा हा खोटारडा पूर्णपणे प्रयत्न आहे। तर राजकारण आणि समाजकारणाचं आकलन उमेश पाटलांकडे दिसत नाही। अशा व्यक्तींना उत्तर देणं म्हणजे स्वतःची राजकीय उंची कमी करणं आहे। रोहित पवार यांचा उमेश पाटलांवर पलटवार। मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आणि राष्ट्रवादीमध्ये बदल करण्याचे अधिकार सुनेत्रा पवारांकडे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचंही रोहित पवारांना उत्तर नाही। मला याबद्दलची पक्की माहिती नाही आहे, कारण हा अधिकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा आहे आणि सोबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फेरबदल करायचे असतील तर सुनेत्रा पवारजींना अधिकार आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये उद्रेक होणार, मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याचं चिन्ह, तुटलेली मनं एक होणार नाहीत, शिरसाठांकडून या ठिकाणी या प्रकरणावर प्रतिक्रिया। आनंद परांजपेंनी सिल्व्हर ओकवर घेतली शरद पवारांची भेट। तर शिवसेना प्रवेशानंतर परांजपेंनी पवारांची भेट घेतली। पवारांची सदिच्छा भेट घेतल्याची आनंद परांजपेंची माहिती। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा। कोरोना युद्ध आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारत पुन्हा गरिबीत ढकलला जाणार। नेदरलँड दौऱ्यामध्ये मोदींकडून चिंता व्यक्त। ये स्थितियां तेजी से नहीं बदली गई तो बीते अनेक दशकों की उपलब्धियों पर पानी फिर जाएगा। दुनिया की बहुत बड़ी आबादी फिर से गरीबी के दलदल में चली जाएगी। आपल्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा उपलब्ध, राज्यात कुठलंही ऊर्जा संकट नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस रस्ते मार्गे पुण्याला, फडणवीसांच्या ताफ्यात 6 गाड्या। तर दुसरीकडे कार्यकर्त्यांकडून मोदींच्या आवाहनाला हरताळ, फडणवीसांच्या स्वागतासाठी भाजपचं पुण्यात बॅनरबाजीतनं शक्ती प्रदर्शन। देशामध्ये पेट्रोलचे दर 120 ते 130 वर जातील, डॉलर 100 रुपयावर गेला तरी लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होईल, आमदार जयंत पाटलांकडून ही भीती व्यक्त। पुण्यात फडणवीसांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण, यासह इतर 2 प्रकल्पांचं सुद्धा उद्घाटन। पुणे महानगरपालिकेच्या बाणेर परिसरातल्या देशातील पहिल्या पीपीपी त्वचावरील कर्करोग रुग्णालयाचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलंय। नागपुरात नितीन गडकरींच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ, गडकरींच्या भाषणावेळी जोरदार घोषणाबाजी, पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना बाहेर काढलं। गोसेखुर्द प्रकल्प बाधितांकडून ही घोषणाबाजी करण्यात आल्याची माहिती। महाराष्ट्रात सर्वे केला तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंना जास्त पसंती मिळेल, आमदार बच्चू कडूंचं हे विधान। तर शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी जनतेकडे साकडं घालू, कडूंचं वक्तव्य। तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं, मला एकट्यालाच नाही वाटत। तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब हवे। नोकरी दिली आहे तर मालकाचं गुणगान करणं अनिवार्य, भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्याकडून बच्चू कडूंवर टीका। तुमची नोकरी गेलेली होती, तुमचा कामधंदा गेलेला होता। अरे आता ज्या मालकाने तुम्हाला नोकरी दिली त्या मालकाचं गुणगान तुम्ही करणारच आहे।
तर सदाभाऊ खोतांकडून पडळकरांचा आजच्या काळातील मल्हारराव होळकर असा उल्लेख. सांगलीच्या जतमध्ये भाजपच्या 3 नेत्यांमध्ये ही जुगलबंदी रंगली. सदाभाऊ खोत हे चतुर आमदार. जयकुमार गोरेंचं भाष्य. तर सदाभाऊंना जत तालुक्याची बिनपैशांच्या वकिलीसाठी बोलावलंय. पडळकरांचंही मिश्किल भाष्य. मी तर म्हणतो आजच्या युगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे. सदाभाऊ उपस्थित आहेत. जत तालुक्याची वकिली बिना पैशात करण्याच्यासाठी तुम्हाला बोलावलंय. या महाराष्ट्रात सगळ्यात चतुर आमदार कोण असेल आणि कुणाला कुठं दाबायचे असं जर शिकायचं असेल तर सदाभाऊकडे ट्रेनिंग घ्यायचंय.